तुम्ही म्हणाल मी हे काय करतोय? सहज वेळ मिळाला म्हणून म्हटलं आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सर्वात मोठं व्यक्तिमत्व कोणतं? सॉरी टू से, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ना कोणत्या आमदारांचा नंबर आहे ना कोणत्या मंत्र्यांचा नंबर आहे. बरोबर आहे, सामान्य नागरिकांकडं या मंडळींचा नंबर नसतो. नसतो म्हणण्यापेक्षा ही मंडळी सामान्यांना देतही नाहीत बरं का. येतो मुद्द्याकडं. एक मिनिट. कोणी नंबर देत नाही हाच महत्त्वाचा मुद्दा. होय, परवाचंच माढा तालुक्यातील जमीन खनन प्रकरण आठवत असेलच. एक महिला IPS अधिकारी कर्तव्य बजावत असताना एक व्यक्तिमत्व त्याच्या आड येतं आणि त्या अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणतं. बरं, हे व्यक्तिमत्व कोण आहे बरं? एखाद्या संवैधानिक पदावरचं आहे का की एका शासकीय पदावर आहे? तर नाही. मी तर असं ऐकलं की तो एक साधारण कार्यकर्ता होता. कार्यकर्ता म्हणजे काय बरं? स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यकर्ते, अगदी रजाकर चळवळीतील कार्यकर्ते, 1980च्या दशकातील कामगार चळवळीतील कार्यकर्ते आणि परवाचंच उदाहरण म्हणजे माननीय श्री अण्णा हजारे यांनी केलेलं कार्यकर्ता म्हणून केलेलं कार्य. पण मग या घटनेतील कार्यकर्ता कोणता हा मनात सहजच प्रश्न पडतो. मग त्यानंतर समजलं की हा कार्यकर्ता डायरेक्ट टॉपमोस्ट ऑथॉरिटीला फोन करतो, म्हणजे मंत्रीसाहेबांना फोन करतो. पण एक आश्चर्याची गोष्ट आहे बघा, मंत्रीसाहेब स्वतः फोन रिसीव करतात आणि संबंधित अधिकाऱ्याला सूचना देतात. बरं, या कार्यकर्त्यांना इतका इझी ॲक्सेस मिळतोच कसा? वाईट याचं वाटतं की ही मुभा एखाद्या पीडित सामान्य नागरिकांना का नाही? मग त्यांच्यासाठी असतो तो 022, 020 यासारखे लँडलाईन नंबर्स, ज्यावर रिंग वाजतच राहील. मग मनात सहजच प्रश्न पडतो, कार्यकर्ता श्रेष्ठ की नागरिक? बघा, प्रश्न सोपा आहे पण उत्तर अवघड. विचार करा.